स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आय होप तुम्ही मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे। तर आज मी साडी नेसलेली आहे। खूप दिवसानंतर मी साडी नेसलेली आहे आणि कशी दिसते ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर सुरुवात करते आजच्या एका व्हिडिओला। आणि आज मी तुमच्या सोबत आहे ना किचनचा टूर जो मागच्या वेळी शेअर केलेला होता, किचन टूर मी तुम्हाला दाखवलं होतं। तर या वेळेस मी तुम्हाला भाड्याचं घर असलं किंवा रेंटने राहत असलो किंवा आपण जेव्हा भाड्याने जातो ना त्यावेळेस आपल्या घरामध्ये भाड्याच्या घरामध्ये कधी कधी ट्रॉली मिळते, कधी कधी ट्रॉली नसते। त्यावेळेस आपण ऑर्गनायझेशन कसं करायचं, भांडे सगळे जिथले तिथे कसे सेट करायचे, सगळं जिथले तिथे मॅनेज कसं करायचं। बाकीचे रूम तर मॅनेज होऊनच जातात, पण बरेच वेळा असं असतं ना की किचन सेट करायला भरपूर टाइम लागतो। तर तेच आज दाखवणार आहे आणि सगळ्या गोष्टी मी जिथल्या तिथे कशा ऑर्गनाइज केलेल्या आहे, थोडंफार चेंजेस केलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा। चॅनलला ज्या काही नवीन असतील, जे दादा बघत असतील त्यांनी सबस्क्राइब करा, खूप खूप सपोर्ट करा, लाईक करा। आणि हो चला तर आता सगळ्यात अगोदर हे किचनचं एंट्री आहे आणि हॉलला लागूनच किचन आहे। आणि किचनच्या अगोदर इथे मी एक कॅलेंडर लावलेलं आहे, जे की मी पहिले फ्रीजच्या बाजूला लावलं होतं, पण यावेळेस आता इथे कॅलेंडर घेतलं। कारण कसं आहे, कधी कधी उपवास असतो किंवा कधी एकादशी चतुर्थी काही असलं किंवा सणवार असले तर समजून येत नाही। फ्लॅटमध्ये राहत असताना कसं आहे ना, हे या गोष्टी आपल्याला फ्लॅटमध्ये समजून येत नाही, कोणता वार आहे ते सुद्धा कळत नाही, त्यामुळे इथे कॅलेंडर लावलं होतं। आणि त्यानंतर बघ आता किचनमध्ये मी एंट्री करणार आहे। एंट्री केल्यानंतर इथे कॅलेंडर आहे, कॅलेंडरच्याच इथे बाजूला माझं फ्रीज केलेलं आहे ऑर्गनाइज। तर फ्रीजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर इथेच फ्रीज मी कोपऱ्यावरती फ्रीज ठेवलेलं आहे आणि फ्रीज पण अगदी व्यवस्थित ठेवलेलं असतं, ऑर्गनाइज केलेलं असतं। सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ऑर्गनाइज केल्या ना तर आपलं काम अगदी सोपं होतं आणि काही गोष्टी आपल्याला सापडायला एकदम अवघड देखील जात नाही। आणि फ्रीजला जर बघितलं तर हे राधाकृष्णाचं स्टिकर लावलेलं आहे आणि हे मॅग्नेट आहे, शिवांशने आणलं होतं त्यामुळे इथे लावलं आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं तर फ्रीजवरती माझं हे क्रिस्टल कासव आहे आणि याची सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। भरपूर लोकांना ती व्हिडिओ आवडलेली आहे, भरपूर कमेंट देखील मला या क्रिस्टल कासवच्या माहितीविषयी येतात। तर क्रिस्टल कासव हे मी फ्रीजवर ठेवलेलं आहे आणि याची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, नसेल बघितली ती सुद्धा जाऊन नक्कीच बघा। त्यानंतर हे जे फ्लॉवर पॉट होते, छोटेसे दोन माझ्याकडे फ्लॉवर पॉट होते, तर ते कुठे ठेवायचे काही समजतच नव्हतं। तर मग हे असे कासवाच्या दोन्ही बाजूने असे शो साठी मी ठेवलेले आहे। त्यानंतर बघा आता फ्रीजच्याच जर बाजूला लागून जर बघितलं तर ही मांडणी आहे। तर बऱ्याच वेळा काय होतं ना की भाड्याचं घर असलं ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, आपली भांडी सगळी व्यवस्थित मांडावी लागतात। त्यानंतर आपली प्रत्येक गोष्ट असू द्या, किचनमधली बायकांची किचन हे बायकांचं अगदी फेवरेट असतं, किचन अगदी ऑर्गनाइज बायकांना पाहिजे असतं। तर मला सुद्धा खूप म्हणजे किचनमध्ये भांड्यांची खूप आवड आहे। तर ते कशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेलं आहे आणि माझ्याकडे ऑलरेडी एक स्टीलची रॅक आहे जी मी पहिल्या रूममध्ये घेतलेली होती, पण आता इथे आल्यानंतर मला ही कडप्प्याची जी मांडणी आहे ती इथे ऑलरेडी होती, त्यामुळे मग मी ती मम्मीकडे ठेवलेली आहे आणि जेव्हा पण नंतर लागेल तो तेव्हा बघेल। आणि कधीही जर आपल्या किचन ओट्याखाली ट्रॉली नसली तर कशा पद्धतीने सगळी भांडी मॅनेज करते, सगळ्या गोष्टी थोडके भांडे असले तरीही आपण पूर्ण संसार आपला थोड्या भांड्यांमध्ये सुद्धा आपण हे करू शकतो। तर चला आता सुरुवात करते। तर सगळ्यात आधी इथे वरती जर बघितला तर हा तवा आहे आणि हा मातीचा तवा आहे। तर मी मम्मीकडनं आणला होता, तर अजून तर मी काही याच्यावरती बनवलेल्या नाहीयेत पोळ्या, पण नक्कीच एकदा ट्राय करेल। त्यानंतर सगळ्यात वरच्या मांडणीमध्ये ना पितळाचं भांड आहे, त्याच्याच बाजूला जर बघितलं तर काचेचे ग्लास आहे, टिश्यू पेपर ठेवलेला आहे। बाकी हे जे दोन बॉक्स दिसत आहे याच्यामध्ये सिलाईचं म्हणजे आपल्या शिलाईसाठी जे काम लागतं, दोरा वगैरे लागतो, सुई लागतात, तो अत्राप सगळं तिथे ठेवलेलं आहे। त्याच्या बाजूला जे एक प्लास्टिकचं आहे ना त्यामध्ये शिवांशी सगळे मेडिसिन वगैरे त्यामध्ये ठेवलेले आहे। त्यानंतर खालच्या जर मांडणीमध्ये बघितलं तर इथे मी सगळ्या म्हणजे कढई म्हणा किंवा जाळी म्हणा भांड्याची, किंवा हे जे असं भांड आहे तर हे इथे ठेवलेलं आहे। प्लास्टिकचे सुद्धा असे काही जाळी वगैरे आहे, भाजी वगैरे धुण्यासाठी इथे ठेवलेले आहे। आणि कुकर ठेवलाय त्या बाजूला।
तर माझ्याकडे हा 5 लिटरचा कुकर आहे आणि अजून एक मी आत्ताच जस्ट परचेस केलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवते. कारण भरपूर वेळा आहे ना थोडीशी खिचडी लावण्यासाठी मला इतका मोठा कुकर काढावा लागायचा. त्यानंतर हे छोटंसं सुपलं आहे, ते सुद्धा दाखवते तुम्हाला. तर हे असं एक छोटंसं सुपलं आहे आणि बाजारामधनं अगदी 10 रुपयाला मी हे सुपलं खरेदी केलं होतं. तर कधी कधी छान वाटतात अशा जुन्या वस्तू, जुनं ते सोनं असं म्हणतात ना. तर मला किचनमध्ये अगदी पितळाच्या भांड्यांची सुद्धा खूप आवड आहे. पण जितकी आत्ता म्हणजे रेंटने जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी मी जास्त काही भांडी बाहेर काढणार नाही आहेत. बाकीची भांडी तर मी ठेवून दिलेली आहे. त्यानंतर बघा हे 2 जर्मलचे डबे दिसत असेल, तर या जर्मलच्या डब्यामध्ये मी पूर्ण बिस्किट, मॅगी, असे चॉकलेट अशा गोष्टी मी ठेवलेल्या आहे. आणि बाजूला जो डबा आहे त्यामध्ये सगळे कुरडई, पापड्या, नागलीचे पापड, जे काही फराळाचं असतं ना ते सगळं त्यामध्ये ठेवलं आहे. आणि आता त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये जर बघितलं तर इथले भांडे तुम्ही बघू शकतात. म्हणजे हे जे डबे आहे ना हे डीमार्टचे डबे आहे आणि हे 6 डब्यांचा सेट, 3 डब्याचा सेट होता. तर मी 6 टोटल आणले होते. यामध्ये 1-1 किलोचे जे काही म्हणजे तुरी डाळ असू द्या, सगळ्या डाळी 1-1 kg पर्यंत आपण यामध्ये ठेवू शकतो. अगदी डिझाईनला पण खूप छान आहे आणि प्लॅस्टिकचे असल्यामुळे, ट्रान्सपरंट असल्यामुळे अगदी दिसतात सुद्धा की आपल्याला म्हणजे ट्रान्सपरंट दिसतं आपल्याला. त्यानंतर त्याच्याच खालती जर बघितलं तर हे सगळ्या काचेच्या बरण्या आहे आणि ह्या माझ्या मम्मीकडनं मी आणल्या होत्या. तर मम्मीचं पहिले किराणा दुकान होतं त्यामुळे या काचेच्या बरण्या नेहमी शॉपमध्ये असायच्या. पण मम्मीने मग ह्या धुवून व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. तर मी आणि माझ्या बहिणीने अशा दोघींनी आम्ही वाटून घेतल्या. आणि त्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर मी काळा मसाला, लाल मसाला, हळद, त्यानंतर अजून काही जे वेगळे मसाले होते, हरभऱ्याची डाळ, ते अशा गोष्टी पाठीमागे ठेवलेल्या आहे. आणि या डब्यांमध्ये तर तूर डाळ, शेंगदाणे, साबुदाणा अशा गोष्टी मी ठेवल्या आहे. आणि त्याच्या खालचे जर छोटे छोटे डबे जर बघितले तर या डब्यांमध्ये सगळे जे आपल्याला लागणारे मसाले आहेत, जसं की तीळ, जिरे, मोहरी, बडीशोप, हळद आणि ओवा अशा गोष्टी मी इथे ऑर्गनाइज केलेल्या आहे. तर हे डबे सुद्धा 6 डबे आहे. प्रत्येक डबे माझ्याकडे 6-6 आहे. आणि या डब्यांमुळे माझ्या किचनला एक वेगळाच लुक आलेला आहे. बघू शकतात मांडणी खूप छान झालेली आहे. आणि भांडी जेव्हा आपण मांडतो ना त्यावेळेस आहे ना अगदी म्हणजे ही मांडणी जी आहे ना, ही मांडणी तर ही अगदी जुन्या पद्धतीने आहे. याला कोणतेही ताटं लावण्यासाठी काही जागा नाहीये किंवा ग्लास म्हणा, वाट्या म्हणा ठेवण्यासाठी जागा नाहीये. पूर्ण अशी सरळ अशी म्हणजे फक्त त्यांनी कडप्पे टाकलेले आहे. त्या गोष्टीमध्ये आता मी मॅनेज कसं केलेलं ते दाखवणार आहे. तर छान वाटतं कधी कधी जुन्या पद्धतीने असं जर मांडणी केली तर खूप छान वाटतं. या बाजूला जर बघितलं तर माझं इथे सगळी किराण्याची लिस्ट मी इथे लिहून ठेवलेली आहे. महिन्याचा जो किराणा आपण भरतो ना त्यावेळेस इथून आपल्याला लगेच लक्षात येतं की काय काय किराणामध्ये यादीमध्ये आपल्याला लिहायला पाहिजे आहे. त्यानंतर इथे हे पिझ्झासाठी मी चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो आणलेलं होतं. हे तर हिंगाच्या गोळ्या आहेत. म्हणजे हिंगाच्या गोळ्या कसं आहे झोपताना वगैरे शिवांशला वगैरे देत असते. त्यानंतर त्याच्या बाजूला जर बघितलं इकडे तर हे हिंगाचा डबा आहे छोटा. हे मीठ नेहमीच लागतं वरतून घ्यायला मिस्टरांना. त्यानंतर हे किसान जाम. त्यानंतर हे जे काही तुपाचा डबा, त्याच्या खालती जे काही प्लास्टिकचे डबे दिसत आहे त्यामध्ये फुटाणे आहे. या डब्यामध्ये कापूर वगैरे ठेवलेला आहे. या डब्यामध्ये छोटे छोटे वाट्या ज्या लागत नाहीयेत त्या तिथे ठेवलेल्या आहे. त्याच्या बाजूला बेसनाचा डबा म्हणजे आपलं डाळीचं पीठ आहे ना ते या डब्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्या बाजूला जर बघितलं तर हे स्टीलच्या डब्यामध्ये गूळ आहे. खालच्या डब्यामध्ये पीठ ठेवलेलं आहे आणि खालच्या याच्या डाळीच्या खालती मी तूप ठेवलेलं आहे. तर हा जो छोटासा डब्बा आहे ना तर हा डब्बा छोटा डब्बा आहे. तर मम्मीकडनं आणला होता. तर याचं काय करायचं, त्याच्यामध्ये काय ठेवायचं तर मी चला दाखवते. यामध्ये सगळे छोटे छोटे म्हणजे छोटे छोटे वाट्या आहेत. तर यामध्ये मी सगळे कच्चे मसाले ठेवले जे आपल्याला कशालाही लागतात ना बिर्याणीला वगैरे. तर हे मसाले मी यामध्ये ऑर्गनाइज केलेले आहे. तर ते थोडेफार सांडले होते. तर छान असं छोटासा डब्बा आहे. त्यानंतर बघा इथे पुढे मी पातिले वगैरे ठेवले आहे. जर्मलचे, स्टीलचे किंवा जे काही अजून जे पातिले आहे ते एकाखाली एक मी असे ठेवून दिलेले आहे. कारण जागेचा खूप प्रॉब्लेम आहे. तर अशा पद्धतीने मांडणी केली तर दिसायला सुद्धा छान दिसतं आणि व्यवस्थित देखील वाटतं. त्यानंतर या बाजूला माझं ॲप्रॉन आहे. ॲप्रॉन मी इथेच ठेवत असते. आणि आता त्याच्या खालचा जो कप्पा आहे ना तर इथे बघा आता पूर्ण ठेवायला जागा नाही आहे. तर त्यामुळे ह्या ज्या छोटे छोटे रॅक आहे ना
तर या मी 3 रॅक घेतलेले होते, म्हणजे अगदी 100-100 रुपयापर्यंत या रॅक घेतलेल्या आहे. आणि याच्यामध्ये मी असे ताटं ठेवलेले आहेत, छोटे छोटे डिशा ठेवलेल्या आहेत जेवणासाठी. सगळ्या डिशा इथे ऑर्गनाईज केल्या. आणि खालती जे कप आहे, एक्स्ट्राचे जे कप आहे ना, ते इथे ठेवले. बाकीचे कप तर माझे डेली यूजचे आहेत, पण हे कधीतरी लागणारे कप मी इथे ठेवलेले आहे. आणि त्याच्या पुढे जर बघितलं तर ग्लास मस्त असे ठेवलेले आहे. त्यानंतर डिशांच्या बाजूला आपले हे तांबे ठेवलेले आणि पुढे वाट्या अशा पद्धतीने मस्त छान अशा मांडून ठेवलेल्या आहे. खूप छान वाटतं अशा पद्धतीने मांडणी केल्यावर. अगदी जुन्या घराची जी फिलिंग्स असते ना, ती येते. आणि माझ्या इथे या भाड्याच्या घरामध्ये ना मला ट्रॉली वगैरे आलेली नाहीये, तर त्यामुळे मग मी अशाच पद्धतीने सगळे भांडे मांडून घेतलेले आहे. दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. आणि ओट्याखाली ट्रॉली नाहीये, तर त्यामुळे अजून ओट्याखालचं पण तुम्हाला सांगणार आहे. तर इथे तांब्याचा देवाचा गडवा आहे. त्यानंतर इथे तांब्याचा जार आहे. हे 2 छोटे छोटे वाट्या आहे, कधीतरी भात वगैरे काही काढून ठेवण्यासाठी. हे मिक्सरचं भांडं, एक्स्ट्राचं जे मोठं भांडं आहे ते. हा कुकर मी आत्ता घेतला. तर हा 1.5 लिटरचं कुकर आहे. याची ऑनलाईन प्राइस जर तुम्ही बघितली किंवा जर शॉपमध्ये जरी बघितलं तर हा कुकर तुम्हाला 2200 ते 2000 पर्यंत भेटेल. तर हा मी 800 रुपयाला घेतला आहे. आत्ताच मी परचेस केला आहे. तर हा मुंबईवरून परचेस केलेला आहे कुकर. 800 रुपयाला 1.5 लिटरचा मी कुकर घेतलेला आहे. हा वेगळाच, म्हणजे स्टील पण आहे आणि वेगळाच आहे. खूप छान आहे. आणि मी याच्यामध्ये सगळं म्हणजे भात वगैरे लावून बघितला, खूप छान बनतो आणि लवकर झटपट देखील स्वयंपाक होतो. त्यानंतर हा जो खालचा डब्बा आहे आणि याच्यामध्ये मी काजू बदाम वगैरे ड्रायफ्रुट्स ठेवलेले आहे. हा मिक्सरचं छोटंसं भांडं जे मला डेली लागतंच. त्याच्यानंतर जो हा खालचा कप्पा आहे ना, तर या कप्प्यामध्ये मी इथे कढीवाला डब्बा ठेवलेला आहे. या कढीवाल्या डब्यामध्ये माझे सगळे पोहे, मैदा, खोबरं किंवा मिठाची पुडी अशा गोष्टी मी या कढीच्या डब्यात ठेवते. त्यानंतर हा मसाल्याचा डब्बा आहे. मसाल्याचा डब्बा पण तुम्हाला दाखवते. तर मसाल्याचा डब्बा सुद्धा तुम्ही जर अशा पद्धतीने ठेवला तर खूप छान वाटतं. सगळे मसाले व्यवस्थित असे मांडून घेतलेले आहे. जेव्हा पण आपल्याला लागेल फोडणी देण्यासाठी तर दुसरी मोठी भांडी काढायची गरज नाहीये. अशा पद्धतीने मसाल्याचा डब्बा मी ठेवतच असते. त्यानंतर त्याच्या बाजूला हा जो डब्बा आहे ना, तर यामध्ये मी सगळे तांदूळ ठेवलेले आहे. जिरा तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, सगळे हे तांदूळ यामध्ये ठेवलेले आहे. आणि त्याच्या बाजूचा जो छोटा डब्बा आहे यामध्ये साखर आणि चहापत्ती ठेवलेली आहे. बाजूलाच तुम्हाला इडलीचं भांडं दिसत असेल. रेग्युलर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, इडली नेहमीच असते, इडली नेहमीच बनवतो, त्यामुळे इडलीचं भांडं मला नेहमी लागतं, त्यामुळे बाहेर आहे. त्यानंतर हा जर्मनचा डबा. यामध्ये सुद्धा एक्स्ट्राचं जे काही सामान असतं ना, म्हणजे जसं की एक्स्ट्राचा जो किराणा उरलेला आहे तो यामध्ये ठेवते. त्याच्या पाठीमागे जर बघितलं तर आपलं जे प्लेट आहे ना, तर ती प्लेट मी तिथे ठेवलेली. रिकामे जे प्लेट्स आहेत ते तिथे ठेवलेले आहे. तर त्याच्याच बाजूला इथे एक जाळी ठेवलेली आहे. त्यामध्ये माझ्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या मॅनेज केलेल्या आहे. जसं की बघू शकतात, हे पावभाजीचं स्मॅश करायचं. त्यानंतर आपला चहा ठेवण्याचं भांडं आहे. त्यानंतर 2 माझ्याकडे खलबत्ते देखील आहे, छोटे छोटे. एक छोटा आणि एक मोठा खलबत्ता आहे. ही जाळी आहे. काही जर भाजायचं वगैरे असेल तर अशा अत्राप ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या ते इथे ऑर्गनाईज केल्या आहे. त्यानंतर हा जो खालचा कप्पा आहे, सगळ्यात शेवटचा कप्पा जो आहे ना, तर इथे मी परात ठेवलेली आहे. आणि परातच्या पुढेच बघितलं तर हा कुकर आणि हा पॅन, म्हणजे हा तवा मी घेतलेला आहे. हा तवा 550 रुपयाला भेटलाय मला. तर हा नंतर मी तुम्हाला दाखवेलच. त्यानंतर इथे सगळे ताटं केले ऑर्गनाईज. तर हे माझ्याकडं स्टीलचं भांडं होतं. तर काही विकत न आणण्यापेक्षा आपण जेव्हा रेंटने राहतो ना, त्यावेळेस खर्च करायची गरजच नाहीये. कारण आपण जेव्हा स्वतःचं घर घेऊ त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. काहीतरी नवीन घेतल्यावर ते परमनंट आपल्यासाठी असतं. तर रेंटच्या घरामध्ये उगाच खर्च करायचा, मांडणी घ्यायची, रॅक घ्यायची किंवा काही ऑर्गनाईज करण्यासाठी काही खरेदी करायचं, स्टोरेज म्हणा किंवा काही, तर असा खर्च न करता मी माझ्या व्यवस्थित घरच्याच वस्तू वापरून मी अशा गोष्टी सगळं सेट केलेलं आहे. यामध्ये सगळे ताटं, तवा किंवा इडलीचं आप्याचं पात्र सगळं यामध्ये ठेवलंय. त्याच्या बाजूला याच्या रोजच्या कॅरी बॅग लागतात, ज्या काही टिफिनसाठी म्हणा, तर इथे ठेवलंय. त्याच्या बाजूला हे दुधाचं तुम्हाला दिसत असेल तर याच्यामध्ये मी हँड वॉश किंवा शॅम्पू अशा गोष्टी मी यामध्ये ठेवल्या आहेत. त्याच्या बाजूला जर बघितलं तर इथे सगळ्या साबणी आणि त्याच्या खालती इथे सगळ्या रांगोळी वगैरे ठेवल्या. तर साबणी वगैरे रेग्युलर लागतात, त्यामुळे अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केलेलं आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा,
सगळ्या ज्या साबण वगैरे लागतात धुण्याची म्हणा, भांड्याची म्हणा, भांड्यासाठी तर मी विम लिक्विडच वापरते। तर बघा अशा पद्धतीने माझी ही सगळी मांडणी मी केलेली आहे। कोणताही खर्च करायचा नाही, कारण रेंटचं घर असलं तर आपल्याला इकडून तिकडे किंवा परत जर दुसरीकडे शिफ्ट करायला तर प्रॉब्लेम होतोच। परत दुसरीकडे गेल्यावर जर किचन छोटं असलं किंवा जर जागा कमी असली त्यावेळेस आपण हे सगळी भांडी आपली तिथे मॅनेज झाली पाहिजे। आणि कसं आहे ना, दुसरीकडे गेल्यावर आपल्याला परत दुसऱ्या गोष्टी आवडतात, त्यामुळे मग खर्च सारखा करायचा नाही। ज्यावेळी आपलं स्वतःचं घर होईल त्यावेळेस सगळं व्यवस्थित आपण करू शकतो। त्यामुळे मग अशा पद्धतीने मी ही किचनची अशी सुबक अशी मांडणी माझी केलेली आहे। तर त्यानंतर त्याच्या बाजूला जर बघितलं तर एल शेपमध्ये माझा हा किचन ओटा आहे। भरपूर मोठा आहे, स्पेस पण भरपूर आहे, पण तरी सुद्धा मी सुटसुटीत आणि मोकळा ठेवलेला आहे। कारण माझ्या सगळ्या गोष्टी ज्या किराण्याच्या म्हणा किंवा भांडे म्हणा, ग्लास म्हणा, वाट्या म्हणा, हे सगळ्या इथे मी ऑर्गनाईज केलेल्या आहे। कारण मला किचन वाटा अगदी सुटसुटीत आवडतो आणि थोड्या मोजक्यात ज्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत त्या दाखवते आता। तर गॅस ओट्यावरती इथे मी फक्त सांशी आणि इथे आपलं लायटर ठेवलेलं आहे आणि इथे तर मीठ ठेवलेलं आहे, सेंदा नमक जो असतो ना तर ते इथे ठेवलेलं आहे। त्यानंतर हा माझा 4 बर्नरचा हा गॅस आहे। तर हा गॅस सुद्धा मी ऑनलाईनच घेतला, म्हणजे ऑनलाईन याची प्राइस शॉपमध्ये गेल्यावरती ऑनलाईन याची प्राइस बघितली तर 7,000चा हा गॅस होता आणि मला शॉपवाले 10,000 रुपये सांगत होते। तर आम्ही त्यांना जेव्हा प्राइस सांगितली ऑनलाईन तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला हा म्हणजे जो ऑनलाईन भाव होता त्याचनुसार आम्हाला ही शेगडी त्यांनी दिलेली होती। तर खूप छान आहे। माझ्याकडे स्टीलची 2 याची सुद्धा शेगडी आहे आणि आता ही 4 बर्नरची मी शेगडी घेतलेली आहे, कारण यावरती मला याचा भरपूर यूज होतो मला असं वाटतं। कारण सकाळी सकाळी खूप धावपळ असते, पाणी तापवायचं असतं, स्वयंपाक बनवायचा असतं, पोळ्या बनवायच्या असतात, चहा ठेवायचा असतो, तर सगळ्या गोष्टी यावरती मॅनेज होतात। 4 प्रकारे आपण काम करू शकतो। एका टायमाला 4 कामं मी करते आणि माझं सगळं किचनचं स्वयंपाक म्हणा सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाईज होतात आणि लवकर झटपट होतात। त्यामुळे मला ही शेगडी खूप उपयोगाची आहे। तर असा 4 याचा माझा हा प्रेस्टेजचा गॅस आहे। आता याला जवळपास 4 वर्ष होत आलेली आहे। गॅस जशाचा तसा आहे आणि अजूनही काचीचा आहेत बर्नर, काचेचा गॅस आहे, तर त्यामुळे अजूनही ग्लासला काही झालेलं नाहीये, काही तडा वगैरे किंवा काही झालेलं नाहीये, अगदी व्यवस्थित आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं तर कोपरा जो आहे ना किचनचा, जो एल शेपचा जो कॉर्नर आहे, तर तिथे मी हे वायफायचं कनेक्शन इथेच घेतलेलं आहे। कारण ऑलरेडी जे रेंटवर होते आधी त्यांनी इथे वायफायचं कनेक्शन घेतलं होतं, त्यामुळे मला सुद्धा इथेच कनेक्शन घ्यावं लागलं। तर वरती इथे जर बघितलं तर इथे मी ही ऑनलाईन मी रॅक घेतलेली आहे। तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा परचेस करू शकता। तुम्ही किचनमध्ये, बाथरूममध्ये कुठेही लावू शकतात आणि खूप स्वस्तात अशी ही रॅक घेतलेली आहे। तर यामध्ये मी मका ठेवलेला आहे, एका बाजूला खसखस ठेवली आहे, एका बाजूला हा माझा पॉट आहे जो हँगिंग पॉट जो असतो, तर हा पॉट मी घेतलेला होता, तर मिशोवरून घेतला होता। याची सुद्धा लिंक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी व्यवस्थित आणि खूप छान दिसतो दिसायला सुद्धा। हे पानं जर तुम्ही बघितले अगदी वेगळ्या प्रकारचे पानं आहे आणि किचनमध्ये थोडेसे असं काही डेकोर वस्तू जर ठेवल्या तर अजूनच किचन खुलून दिसतो आणि व्यवस्थित आपला स्वयंपाक सुद्धा करायला मन लागतं। त्यानंतर त्याला खालती असे हे आलेले हुक आलेले, त्याला मी असे ज्या काही गोष्टी मला किचनमध्ये छोट्या गोष्टी ज्या लागतात इतर वेळी आपण कुठेही ठेवून देतो, मग वेळेवर सापडत नाही, त्यामुळे मग अशा गोष्टी छोट्या इथे ऑर्गनाईज केल्या आहे। त्यानंतर खालती जर बघितलं तर इथे बाजूला मिक्सर ठेवलेलं आहे। तर मिक्सर मला रेग्युलर लागत असतं, तर मिक्सरची जागा मी फिक्स केलेली आहे कोपऱ्यामध्ये आणि त्याच्या बाजूला ही रॅक दिसत असेल, ही फोल्डेबल रॅक आहे। कुठेही रेंटवर जा, तुम्हाला ही रॅक अगदी पूर्ण फिटिंग होऊन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घेऊन जाऊ शकता। छोटी रॅक आहे आणि 350 रुपयाला मी ही रॅक घेतली होती। तर मला खूप छान वाटते किचन ओट्यावरती ही। तर इथे मीठ ठेवलेलं आहे, तेलाचं किटली ठेवली आहे, त्यानंतर हे सगळे चमचे, सुरी म्हणा किंवा कात्री म्हणा, हे सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहे। तर त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये इथे एका साईडला ड्रायफ्रुट्स ठेवले जे रोज शिवांशला डेली द्यायचे असतात, त्यामुळे एका बाजूला चहा आणि साखरेचा डबा ठेवलेला आहे। खूप छान वाटतं, छोटीशी अशी रॅक आहे पण अगदी युजफुल आहे, मला तरी युजफुल वाटलेली आहे आणि खूप छान आहे। मी वापरली आहे स्वतः, तर मला, आणि मी 2दा-3दा वॉश सुद्धा केली। याचा कलर सुद्धा अगदी उडालेला नाहीये, कलर सुद्धा तसाच आहे। त्यानंतर बाजूला जर बघितलं तर इथे विंडो आहे, किचनमधनं डायरेक्टली हायवे दिसतो। तर
आणि एक लांबचं तर ते तुम्ही डोंगर तुम्हाला जर दिसत असेल तर ती चांभार लेणी आहे आणि अगदी इथून स्पष्ट दिसते. आता पाऊस चालू आहे त्यामुळे थोडंफार अंधुक आणि धुकं पडलेले त्यामुळे दिसत नसेल. तर किचनच्या ह्या बाजूला बेसिंगच्या जवळ मी इथे वरती म्हणजे हे जे विम जे लिक्विड आहे ते थोडं उरलेलं आहे त्यामुळे त्याच्यात ठेवले आहेत आणि शिवांशी ही बॉटल. त्यानंतर इथे साबण ठेवलेले विम जेलची ही बॉटल आहे. त्यानंतर ही विनेगर काही जर खराब झालेलं असलं त्यासाठी विनेगर वापरते आणि घसणी वगैरे मी इथंच ठेवते. त्यानंतर काही खर्च करायचा नाही, रेंटवर आहे त्यामुळे इथल्या वस्तू आपण अशा पद्धतीने जरी ठेवल्या तरी चालतात. त्यानंतर माझं हे बेसिंग सुद्धा अगदी स्वच्छ ठेवत असते कारण मला बेसिंगमध्ये थोडाफार सुद्धा कचरा आवडत नाही. त्यानंतर बेसिंगच्या बाजूला जर बघितलं तर इथे छोटासा असा कडप्पा लावलेला आहे त्यांनी. तर इथे मी कडप्प्यावरती रेग्युलर ज्या गोष्टी म्हणजे चहासाठी जे कप लागतात कप बशी तर इथे ठेवलेल्या आहे आणि ह्या कशा इथल्या इथे आपण ओट्यावरती घेऊ शकतो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. तर हा जो कप आहे हा डीमार्ट मधून घेतला होता. तर 20 रुपयाला खूप छान आहे. याच्यामध्ये चहा पिल्यावर खूप छान असं गावची फिलिंग येते. 2 होते तर एक फुटला आणि एक आता राहिलेला आहे. त्यानंतर बाजूलाच माठ ठेवलेला आहे. माठ आता मी वर्षभर तसंच ठेवते कारण कसं आहे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, कधीही पाणी जातं. त्यामुळे माठ जर भरलेला असला तर हे पाणी आपल्याला यूज करता येतं स्वयंपाकासाठी. त्यानंतर हे फिल्टर पण मी 3, 4, 5 एक वर्ष झाली आहे जवळपास फिल्टर घेऊन. अगदी जसल्या तसं आहे आणि सर्व्हिसिंग सुद्धा लवकर करावी लागत नाही कारण आत्ताच मी जेव्हा सर्व्हिसिंग केली त्याला 1-1.5 वर्ष झालेला होता. पण सर्व्हिसिंग करायला जे काका आले होते ते बोलले की फिल्टर बिलकुलही खराब झालेलं नाही आहे, जसल्या तसं आहे आणि सर्व्हिसिंगची इतकी गरज नव्हती. तरी सुद्धा मी एकदा सर्व्हिसिंग करून घेतली आणि जसल्या तसं माझं हे प्युरिफाय जे आहे अगदी व्यवस्थित आहे. या पद्धतीने मी तिथे ऑर्गनाईज केलेलं आहे. या बाजूला जर छोटं फिल्टर बघितलं तर हे प्रत्येकाच्याच घरात असेल, सगळ्यांना माहीतच असेल. त्याच्यानंतर इकडे बाजूला जी वॉल आहे ना तर या भिंतीचे इथे ऑलरेडी जे रेंटवर होते आधी आमच्या अगोदर त्यांनी हे जे स्टिकर लावलेले होते त्या स्टिकरचा उपयोग म्हणून मी इथे सगळे जे मोठे मोठे चमचे आहे स्वयंपाकासाठी लागणारी आपली छोटे चमचे असू द्या, रवी असू द्या, भाते असू द्या, हे जे आपलं तळण्यासाठी सगळ्या गोष्टी इथे सगळ्या चमचे मी इथे लावलेले आहे आणि शिवांशी बॉटल इथेच ठेवलेली आहे. तर आता तुम्हाला सांगते ट्रॉली नसेल तर काय करायचं. तर ट्रॉली नसेल तर तुम्ही एक स्टीलची रॅक घेऊ शकता जी अशा पद्धतीची असती, मोठी रॅक येते. तर स्टीलची रॅक घेऊ शकतात किंवा मग ट्रॉली नसेल तर मग मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं ते तर दाखवलंच आहे तुम्हाला कशा पद्धतीने भांडी ठेवलेली आहे. त्यानंतर बेसिंग ओट्याच्या खाली जर बघितलं तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला न्यूजपेपर दिसत असेल तर त्या कॅरीबॅगमध्ये न्यूजपेपर आहेत जे कधीतरी लागतात. त्यानंतर ही भांड्याची जाळी, यामध्ये भांडे अगदी धुतल्या अगदी व्यवस्थित राहतात. त्यानंतर पाणी सुद्धा निथरून जातं याच्यामधनं आणि भांडी सुद्धा छान सुकतात देखील. तर हिला सुद्धा 5-6 वर्ष झालेले आहे. ही मी तीच वापरते, अजून तिला थोडं सुद्धा काही झालेलं नाहीये. त्यानंतर हे माझं आंघोळीचं पातेलं, यामध्ये आम्ही पाणी वगैरे तापवतो. तर ते पातेलं तुम्ही बघितलं असेल तर खूप खराब झाले कारण त्याचे जे पाण्याचे डाग आहे, खाऱ्या पाण्याचे डाग, ते अगदी पक्के झाले. तर किती वेळा घासलं तरी ते तसंच होतं त्यामुळे. त्यानंतर बाजूला इथे सुटसुटीत असं कांदे, बटाटे आणि लसणाची ट्रॉली ठेवलेली आहे. तर अगदी सुटसुटीत ठेवली आहे. तिकडे सुद्धा कॉर्नरला काही ठेवलेलं नाहीये, इकडे सुद्धा पसारा नाहीये कारण ह्या अशाच अडचणींमुळे ना झुरळं वगैरे लवकर घरामध्ये फिरतात, मुंग्या सुद्धा होतात. तर झुरळं वगैरे होऊ नये तर आपल्याला सगळ्या गोष्टी अशा सुटसुटीत ठेवायच्या आहे. कुठेही काही अत्राप पसारा आपल्याला ठेवायचा नाहीये. त्यानंतर इकडच्या साईडला जर बघितलं तर 2 सिलेंडर ठेवलेले आहे आणि या जो डेली मला लागतात, एक संपली की एक आम्ही दुसरी भरूनच ठेवत असतो. तर अशा 2 सिलेंडर आहे माझ्याकडं. त्यानंतर इथे बाजूला जर बघितलं तर ही पंचपात्री, या पंचपात्रीमध्ये मी सगळं पीठ दळून ठेवलेलं आहे. 1-2 महिने मला पीठ पुरून जातं. त्यानंतर पलपट लाटणं त्याच्यावरतीच ठेवते आणि बाजूला इथे चॉपर आणि आपलं हे तेलाची कॅन, म्हणजे जी 5 लिटरची तेलाची जी कॅन मी जी वापरते, फॉर्च्यूनचं तेल वापरतो आम्ही. तर ही कॅन इथे ठेवली आहे. बाजू खालती जी प्लेट दिसत आहे ना प्लास्टिकची, तर ही कुंडी म्हणजे कुंड्यांसाठी जी प्लेट आणली होती ती मी इथे ठेवली कारण कधी कधी खूप चिकट होऊन जातं तेलाचं, जे तेल निथरतं ना तर पूर्ण चिकट होऊन जाते जमीन, त्यामुळे मग असं ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी माझा सगळा किचन व्यवस्थित असा माझा हा छोटासा संसार मी इथे मांडलेला आहे. आणि अशा गोष्टी आपण जेव्हा किचनमध्ये ऑर्गनाईज करतो तर खूप छान वाटतं
आणि सगळ्याच बायकांना आपलं किचन स्वच्छ आणि टापटीप दिसायला खूप आवडतं. आणि तुम्हाला जर माझ्या किचनमधनं जर काही आयडिया आवडल्या असतील, किचन माझं जर आवडलं असेल तर नक्कीच मला कमेंट करा. आणि हो, चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा. तर इतकंच सांगायचं आहे की आपण जेव्हा रेंटवर असेल तर कोणत्याही गोष्टी खरेदी करत बसू नका, कारण आपल्याला दुसरीकडे गेल्यावरती त्या गोष्टी परत यूज होईल की नाही. तर त्यामुळे आपण जितक्या गोष्टी आपल्या घरामध्ये असेल त्या गोष्टींमध्येच आपण मॅनेज करायला पाहिजे, ज्या गोष्टींमुळे आपल्या पैशाची बचत तर होईल. आणि आपण जेव्हा स्वतःचं घर घेऊ त्यावेळी आपण आपल्या घरामध्ये ट्रॉली म्हणा किंवा भरपूर काही डेकोर वस्तू आपण करू शकतो. तर चला, आता कसं वाटलं मला किचन टूर किंवा ऑर्गनायझेशन. रेंटवर जे कोणी असेल त्यांना नक्कीच फायदा झालेला असेल की मी कशा पद्धतीने माझी सगळे भांडे ऑर्गनाईज केलेले आहे. असं नाही आहे की माझ्याकडे भांडी नाही आहे, माझ्याकडे भरपूर सारी भांडी आहेत. मी सगळे भांडी एका याच्यात पिशवीत घालून मी कॉटमध्ये बेडमध्ये ठेवलेले आहे. भरपूर माझ्याकडे काचेचे सेट आहे, पण इथे मला ठेवायला जागा नाही आहे. मला जितकी भांडी लागणार आहेत, भरपूर सारी भांडी मला इतकी सगळी मावूनच जातात. माझ्या घरामध्ये 10-15 लोक सुद्धा आले तरी मी एका वेळेस मॅनेज करू शकते, इतकी माझ्याकडे भांडी आहे. आणि हे डबे तर मला खूप फायदेशीर ठरलेले, कारण यामध्ये माझा पूर्ण किराणा, जो महिन्याचा किराणा आहे, पूर्ण बसून जातो. आणि हे तर मोठे मोठे डबे आहे ज्यामध्ये तांदूळ म्हणा, ज्या काही गोष्टी कधीतरी लागतात आणि जास्त गोष्टी असल्या त्या मी याच्यात ठेवते. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ, कसं वाटलं माझं ऑर्गनायझेशन? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला, आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळेजण मजेत राहा, मस्त राहा आणि खुश राहा. असाच मला सपोर्ट करत राहा. चला, बाय बाय.